आजचा राज्याचा जो अर्थसंकल्प आहे, हा अर्थसंकल्प शरद जोशी साहेबांच्या भाषेत जर बोलायचं असेल तर श्रीमंत इंडियातला गरीब भारत अशा पद्धतीचं चित्र आजच्या अर्थसंकल्पात दिसून येते। खरं तर या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना प्रचंड आशा होत्या, सरसकट कर्जमुक्ती होईल, त्याच पद्धतीनं सोयाबीन कापसाला फरकाची रक्कम या अर्थसंकल्पामधून मुख्यमंत्री घोषित करतील अशा पद्धतीचं चित्र किंवा अशा पद्धतीच्या आशा शेतकऱ्यांनी धरून ठेवल्या होत्या। मात्र अशा गोष्टीवर अक्षरशः मुख्यमंत्र्यांनी अजिबात शब्दसुद्धा उच्चारलेला नाही, किंबहुना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील जबाबदार मंत्र्यांनी सुद्धा या विषयाकडे कधी चर्चा घडवून आणलेली नाही। हे खऱ्या अर्थानं या अर्थसंकल्पाचं दुर्दैव म्हणावं लागेल। नुकताच गेल्या 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी ढगफुटी झाली, प्रचंड मोठा पाऊस झाला, विदर्भ आणि मराठवाड्याला पावसानं झोडपलं आणि असंख्य शेतकऱ्यांचं नुकसान, अतोनात नुकसान झालेलं आहे। आजही या भागातली जमीन ओरबडून गेली, खरबडून गेली आणि आज ती संपूर्ण जमीन नापीक झालेली आहे। तर या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, ही जमीन पुन्हा पूर्ववत कसदार होण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद होणं आवश्यक होतं। मात्र या निर्लज्ज असलेल्या सरकारनं आणि सत्तेमध्ये बेधुंद असलेल्या या सरकारनं या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्याचं चित्र या अर्थसंकल्पात आपण बघतोय। खरं तर इथल्या पायाभूत सुविधा उभा राहाव्यात, याच्यासाठी मूलभूत प्रकल्प उभा करावेत, सिंचनाच्या सोयी असतील, विजेच्या संदर्भात उपाययोजना असतील, या सगळं करणं आवश्यक होतं। मात्र या अर्थसंकल्पामध्ये अजिबात दिसत नाही। कर्जमुक्तीच्या संदर्भात आज त्यांनी जी घोषणा केली ते अंशतः तत्वतः अशा पद्धतीच्या शब्दखेळ या मुख्यमंत्र्याने केलेला आहे आणि पुन्हा एकदा चालबाज असलेला मुख्यमंत्र्याचं दर्शन महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। शहर आणि ग्रामीण भागातला एक मोठा फरक यांनी दाखवलेला आहे। त्यांचा जो मतदार आहे, त्यांना मतदान करणारा जो मतदार आहे, त्या मतदारच समोर ठेवून आज अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आल्याचं चित्र आज आपण सगळे उघड्या डोळ्यानं बघतोय। खरं पाहिलं तर फरकाची रक्कम देणं आवश्यक होतं, मात्र फरकाच्या रकमेचा कुठं चर्चा झालेली नाही। 5 लाखापर्यंतची कर्जमुक्ती व्हावी असं शेतकऱ्याला वाटत होतं, त्याही संदर्भात अर्थसंकल्पामध्ये अजिबात दिसत नाही। नियमित कर्ज फेड करणारा जो शेतकरी आहे, तो सातत्यानं हे देशाच्या अर्थकारणाला बळ देणारा होता, मात्र त्याला 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान देण्याचं घोषणा केलेली आहे, जी वाऱ्यावरच सोडण्यासारखं आहे। म्हणून हा अर्थसंकल्प आमच्या दृष्टीनं अतिशय निराशाजनक आहे। येणाऱ्या काळामध्ये या सरकारला आम्ही सळोके पळो करून सोडणार आणि सरसगट कर्जमुक्ती झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही।